आजही त्या आईचा आवाज अंगावर काटे आणतो आणि तिने विचारलेला जाब यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा असाच। माझ्या घरात जे घडलं ते तुमच्या घरात घडलं असतं तर गप्प बसला असता का? आजही आई ही म्हणते जे माझ्या मुलीसोबत झालं ते कुणासोबतही घडू नये आणि ती जेव्हा बोलते त्यावेळी डोळ्यात अश्रू तरळतात, मात्र त्याच वेळी संतापही येतो। एक संवेदनशील पत्रकार म्हणून आपलं कर्तव्य बजावताना संपादक तुळशीदास भोईटेंनी निर्भयाच्या आई वडिलांसोबत साधलेला संवाद समाज मनाला हादरून सोडणारा असाच आहे। नगरची निर्भया आजही छायाचित्रात तिला पाहताना असंच वाटतं की ती आपल्याशी काहीतरी बोलू पाहते। तिच्या आईशी वडिलांशी बोलताना ते सारखं सांगतात की किती लेक माझी सुंदर दिसते। आजही ते दिसते म्हणतात, दिसायची, दिसत होती असं ते भूतकाळातले शब्द वापरत नाहीत। सर्वांची लाडकी कोपर्डीची ही लेक वर्षभरापूर्वी 13 जुलैच्या त्या काळरात्री काळानं घाला घातला। मात्र ही गुणी मुलगी अवघ्या गावाची लाडकी अगदी कोवळ्या वयात न उमजणाऱ्या न समजणाऱ्या वयात तिच्यावर नराधमांनी अमानुष अत्याचार केले। मात्र तिच्याबद्दलच्या प्रेमामुळे आज ती लोकांच्या मनामनात तर आहेच, मात्र तिच्या कुटुंबियांसाठी ते देवाऱ्यात देवाच्या जागी सुद्धा पोहोचली आहे। आज वर्षभरानंतर तिच्या कुटुंबियांसोबत त्यांच्याच घरात कोपर्डी गावातील मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। जाणून घ्यायचं नेमकं हे एक वर्ष या एका घटनेनं अवघ्या महाराष्ट्राला ढवळून काढलं। समाजकारण, राजकारण सर्व काही ढवळून काढलं। लाखोचे मूकमूर्छे निघाले। एक वेगळा प्रयोग। लाखोंचे गर्दी जमते, मात्र ती शिस्तबद्ध असते, नियंत्रणात असते, कुठेही ती बेशिस्त जमावात बदलत नाही। हे सुद्धा या महाराष्ट्रानं अनुभवलं। प्रस्थापित व्यवस्थेविरोधातला तो एक आकांत होता, तो एक एल्गार होता न्यायासाठीचा। म्हणजे तुमच्याशी बोलणं मला खरं जड जात आहे। वर्षभरापूर्वी सुद्धा मी तुम्हाला भेटलेलो। नेमकं या एका वर्षात म्हणजे तुम्ही तर आई आहात, काय तुमच्या मनावर ज्या वेदना तुम्ही सहन केल्यात, तुम्ही त्यावेळी सुद्धा सांगितलेलं की त्या काळरात्री तुम्ही पहिल्या होतात जिनं त्या नराधमांना आपल्या जमिनीवर पडलेल्या लेकीच्या जवळ पाहिलं। मीच पाहिलं ना त्यांना। म्हणजे असं घरून आली ती, मला म्हणली मम्मी मी आईकडे चालले। मी म्हणलं अगं नको जाऊ। तर म्हणली ना अगं मी 5 मिनिटात आले मम्मी। मी म्हणलं जा, आता लांबच नव्हतं ना घर। ती आली इकडं तर थोडा उशीर झाला। दीदीला म्हणजे तिच्या मोठ्या बहिणीला म्हणलं अगं छकुली काय अजून आली नाही, चल आपण तिला घेऊन येऊ। तर ती म्हणली अगं मम्मी अंधार नाही पडला, येईल ग ती। मी म्हणलं नको ग, तिला लय भीती वाटते, चल आपण, आपल्याला तरी काय काम आहे, आपण घेऊन येऊ तिला, चल आपण पण जाऊ दोघी आलो असे। तर माझ्या मावस जावेचा मुलगा आला, म्हणला काकू कुठं ग चालली? मी म्हणलं अरे छकुली गेली। ते म्हणला मी तिकडे चाललोय, मी तिला आवाज देतो आणि सांगतो मम्मीने बोलवलंय म्हणून। तर मी त्याला म्हणलं अरे ती नाही एकटी यायची, थांब मी पण येते। तर तो गाडीवर होता त्याच्यामुळे माझ्या पुढं आला। तर ते मला म्हणलं अरे काकू इथं सायकल पडली छकुलीची। आणि मग आम्ही असं पाहायला लागलो तिला, छकुली छकुली आवाज दिला सगळ्यांनी। असं थोडंसं बॅटरीच्या उजेडात खाली खाली आता थोडा अंधारच पडायला लागला होता ना, मग छकुली छकुली काय आवाज द्याय ना। आणि मग लगेच ते माझ्या जावेच्या मुलाने आवाज दिला कोण आहे रे? त्याला थोडासा दिसला तो, तर दिसला तर आम्ही सगळेच पळालो तर तिथं अशी बसलेलीच होती छकुली बशी, कारण त्यांना छकुली तिथं ठेवायचीच नव्हती वाटतं। आणि मग लगेच आम्हाला पाहिलं की सगळे पळाले, कोणी 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 इकडून। माझ्या मावेचा आता तो एकटाच होता, मग तो एकटा एका मागच असा सरळ पळत पळत गेला। आणि तिथंच मी माझी दीदी मोठ्याने आरडाओरड करीत बसलो। माणसं जोपर्यंत जमा झाले तोपर्यंत मग नंतर आम्हाला काहीच कळालं नाही। मला आठवतं की तुम्ही तुमच्या लाडक्या छकुलीत तिला म्हणायचं, तिला मांडीवर घेऊन बसले होते। तिची मान ही सगळी माझ्या मांडीवर अंगावर घेऊन अशी पोटेशी धरून बसले होते, आरडत होते। मग तोपर्यंत माणसं जमा झाली। त्यानंतर पुढे पोलीस किती वेळाने पोहोचले आणि काय झालं? त्याच्यानंतर माणसं जमले, म्हणजे माझी दातखिळी बसायला लागली, डोळे पांढरे व्हायला लागले। मला काही कळलं नाही पोलीस किती वाजता आले, काय झालं। कोणत्याही बापासाठी आपली लेक खूप लाडकी असते, म्हणजे आईपेक्षाही जवळ असते लेक बापाच्या। तिचे शाळेत जाताना तुमच्याशी बोलताना खूप काही स्वप्न तिने तुमच्याकडे सांगितली असतील। मोठं होऊन काय करायचं, आणखी शिकायचं,
हो, ती म्हणाली भरपूर शिकून मी डॉक्टर होणार आहे. डॉक्टर होऊन समाजाची सेवा करण्याचं स्वप्न पाहणारी छकुली, कोपर्डीची लाडकी लेक. आपल्या बापासोबत, आपल्या वडिलांसोबत तिनं ते स्वप्न शेअर केलं. तुमची माझी लेक करते तसंच. घडलं मात्र भलतं. हे त्या काळारात्री जे काही घडलं त्यानंतर मागचं 1 वर्ष सातत्यानं तुम्ही स्वतःसुद्धा रुग्णालयात दाखल होतात, खूप त्रास काढलात. कशा पद्धतीने हे 1 वर्ष तुम्ही सतत न्यायासाठी प्रयत्न केलेत? पूर्ण वर्ष माझं दुःखातच गेलं आमचं सगळं पूर्ण कुटुंबाचं. वर्षभर सारखं तारखालाच येणे जाण्यासारखं चालू आहे. आताची स्थिती काय? गावातल्या लोकांची साथ तर तुम्हाला आहेच. अवघ्या महाराष्ट्रानं तुमच्यासाठी आवाज उठवला, अवघा महाराष्ट्र एकवटला तुमच्यासाठी. आताची स्थिती काय आहे? आताचे वेळ त्या नराधामाच्या नातेवाईकांची दहशत भरपूर आहे आमच्या गावात. आत्ता मागच्या 29 मेला 2017 रोजी 100 ते 125 लोकांवर अॅट्रॉसिटी दाखल केलेली. त्यांची अजून दहशत कायमच आहे. अद्याप दहशत तशी कायमच आहे. म्हणजे मला मगाशी प्रश्न पडलेला जेव्हा मी गावात आलो, जेव्हा या कुटुंबाच्या घराबाहेर पोलिसांच्या राहुट्या पाहिल्या, तेव्हा मला असं वाटलं की कदाचित 1 वर्ष झालं त्यामुळे कदाचित पोलिसांनी बंदोबस्त ठेवला असेल. आता मात्र यांच्याकडून त्याचं कारण कळतं आहे की ते नराधम जरी गजाआड असले तरी त्यांच्या काही लोकांची दहशत मात्र तशीच कायम आहे. कशा पद्धतीनं, म्हणजे त्यावेळीसुद्धा तुम्ही जेव्हा मी तुम्हाला भेटलेलो तेव्हा अश्रू आवरत एक अपेक्षा व्यक्त केली होती, एक निर्धार व्यक्त केला होता की पुन्हा माझ्या लेकीसारखी पाळी इतर कोणत्या लेकीवर येऊ नये. माझ्या छकुलीसारखा टाईम कुणावरच येऊ नये असं मला वाटतं. सगळ्या ह्या मुली आपल्याच आहेत, सगळ्या मुली तिथून एकच आहेत. लहान लहान लेकरावर इतका अत्याचार होणं म्हणजे मग किती अत्याचार आहे हा. मुलींवर अत्याचार झालाच नाही पाहिजे, ह्याच्यावर कुठंतरी आळा बसलाच पाहिजे असं मला वाटतं आई म्हणून. आता 1 वर्ष होत आलं, खटला अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. नक्कीच न्याय मिळेल, कारण मजबूत पुरावासुद्धा पोलिसांनी सादर केलेला आहे. मात्र अशा प्रकरणाच्या जे अमानुष अत्याचाराची प्रकरणं घडतात त्यात किमान आणखी लवकर न्याय मिळाला पाहिजे, जरब बसली पाहिजे असं वाटत नाही? जर त्यांना बसलीच पाहिजे, पण मला असं वाटतं असं घाण कृत्य करणारे माणसं आहेत त्यांना समाजानेच बाहेर इकडंच फाशी दिली पाहिजे. पोलिसांपर्यंत जाऊनच नाही दिलं पाहिजे. इकडंच त्यांचे हात पाय पार तोडून त्यांना त्या मुलीपाशीच, म्हणजे जिथं जे मुलीचं केले ना तिथंच तोडले पाहिजे. एक आई, लक्षात घ्या, कायदा पाळणाऱ्या सामान्य माणसांपैकी, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांपैकी एक, की साधा पोलीस दिसला ना तरीसुद्धा थोडंसं घाबरणारी ही माणसं. मात्र आज तिच्या तोंडी जे ज्वालाग्राही शब्द आहेत, अगदी लावा रसासारखे तिच्या तोंडातून जे बाहेर पडतात आहे की असं घाण काम करणाऱ्यांचे हातपाय तोडले पाहिजेत, तिथंच फाशी दिलं पाहिजे जिथं आपल्या लेकीसोबत, आपल्या मुलींसोबत कुणीतर असं घाण काम करतं. का म्हणावं लागतं होय असं? यासाठीच, कारण कायदा त्याचं काम करत असतो, न्यायालयसुद्धा न्याय देत असतात. मात्र का कोणास ठाऊक त्याला वेळ लागतो. असतो कामाचा दबाव असतो, मान्य आहे. मात्र जो वेळ जातो ना तो वेळ अशांच्या मनावर आणखी अत्याचार करत असतो आणि जे ते नराधम विकृत हैवान असतात त्यांना मात्र आणखी बचावाची संधी मिळवून देत असतो. त्यामुळेच या आईचा आकांतसुद्धा समजून घेतला पाहिजे आणि कायद्यात योग्य ते बदलसुद्धा नक्कीच केले गेले पाहिजेत. जय महाराष्ट्र न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल निर्मळसह तुळशीदास भोईटे, कोपर्डी गाव, कर्जत तालुका, अहमदनगर.